नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली आजच्या 1 नोव्हेंबरच्या स्पेशल एपिसोडमध्ये जानकी, ऋषिकेश, ओवी हे तिघेही बाहेर मस्त चांदण्यांमध्ये झोपलेले असतात. तर मग आता ओवी जानकीला म्हणते, देवबापाची आई सुद्धा ना माझ्या आईसारखीच आहे, सारखी सारखी ओरडत राहते. तर मग आता त्याच्यानंतर ओवीचं ते बोलणं पाहता ऋषिकेश लगेच आता मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. ते सगळं पाहता जानकी आता लगेच ऋषिकेशला म्हणते, तुमचं काय, तुम्ही काय तिच्या बोलण्यावरती एवढी खुश होताय? तर मग ऋषिकेश लगेच हसत जानकीला म्हणतो, त्यात काय एवढं, खरंच तर बोलली ती. तेवढ्यात आता जानकीचं लक्ष 7 स्टारकडे जातं, म्हणजेच की त्यांना सप्तश्री असं म्हणतात. त्याच्यानंतर ओवीला काही ते समजत नाही. ओवी विचारते की सप्तश्री म्हणजे काय. याच्यावरती आता जानकी सांगते की अगं ती 7 ऋषींची नावं आहेत. आता तिचं लक्ष तेवढ्यात बाजूला असलेल्या त्या ध्रुव ताऱ्याकडे जातं आणि जानकी लगेच ओवी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही तो ध्रुव तारा दाखवते. जानकी आता ओवीला म्हणत असते, ओवी तुला ध्रुवताऱ्याची गोष्ट माहिती का? मी तुला कधी सांगितली? याच्यावरती ओवी आता नाही म्हणते. जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की सांगा ना तुम्ही ती ध्रुवताऱ्याची गोष्ट. ऋषिकेश सांगायला लागतो, पण मात्र तेवढ्यात लगेच आता ओवी बोलते, अगं आई बाबा नको, तू सांग. तू जेव्हा सांगत असते ना तेव्हा ऐकायला मजा येते. तर मग आता जानकी ध्रुवताऱ्याची गोष्ट सांगू लागते. उत्तानपात नावाचा राजा आणि त्यांची पत्नी सुमिती यांच्या दोघांचा एक मुलगा हा ध्रुव. ध्रुव बाळाला एक सावत्र आई होती आणि ती सुद्धा राणी सुरुची. तिला सुद्धा एक छान मुलगा होता आणि ती राजाची आवडती राणी होती. एकदा काय झालं, ध्रुवबाळ खेळत खेळत आपल्या राजाच्या म्हणजेच की उत्तानपात राजाच्या मांडीवरती जाऊन बसला आणि नेमकं तिथे त्याची सावत्र आई आपल्या मुलाला घेऊन आली आणि तिने ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरून खेचलं आणि ओढून खाली ढकललं आणि राजा सुद्धा त्या आवडत्या राणीबरोबर काहीच बोलू नाही शकला आणि त्या गोष्टीमुळं ध्रुव बाळाला खूप वाईट वाटतं आणि तो रडत रडत त्याच्या आईकडे जातो. आता त्याची आई त्याला सांगू लागते की तू देवाकडे असं स्थान माग की तुला तिकडनं कोणी ऊट म्हणणार नाही आणि तुला कोणी ढकलणार सुद्धा नाही. आणि तेव्हाच आता ध्रुव बाळ निश्चय करतो आणि देवाची तपश्चर्या करतो. तेव्हा विष्णू आता प्रकट होतात आणि ध्रुव बाळाला उत्तरेकडे कधीही न ढळणारं स्थान देतात, जेणेकरून त्याला ना कोणी ऊट म्हणणार नाही ना कोणी ढकलणार नाही. ऋषिकेश आणि ओवी दोघी शांतपणे आता जानकीची ती सगळी गोष्ट ऐकत असतात. पण मात्र ओवीला गोष्ट ऐकल्यानंतर हळूहळू झोप लागायला लागते आणि तिचा डोळा लागत असतो. आता जानकी सांगते की असा असतो हा ध्रुवतारा, त्याची जागा नेहमी स्थिर असते. याचा अर्थ काय असतो माहिती का? आपला कोणी जरी अपमान केला तरी सुद्धा आपण पेटून उठायचं आणि आपलं असं अडस्थान निर्माण करायचं की जेणेकरून आपल्याला तिकडनं कोणीही खेचू शकणार नाही. तेवढ्यात लगेच जानकी मध्ये शांत होते आणि ऋषिकेश आता जानकीला म्हणतो, जानकी एकदम छान गोष्ट सांगितलीस. अशा परिस्थितीमध्ये कसं पॉझिटिव्ह राहायचं ना हेच शिकतो मी तुझ्याकडनं. त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघी ओवीला पाहतात. तर मग आता जानकी म्हणते, निसर्गाच्या नॅचरल एसी मध्ये झोप लागली आहे तिला. जानकी आता ऋषिकेशला म्हणते, तुम्हाला उद्या कुस्तीची तालीम करायची आहे ना, मग तुम्हीही झोपा आता लवकर. पण आता ऋषिकेश म्हणत असतो, पण तू येतेस ना मला उद्या सपोर्ट करायला मैदानात? जानकी आता ऋषिकेशला हो बोलते आणि मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवते आणि ते दोघेही झोपी जातात. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या वेगळ्याच विचारांमध्ये गुंग झालेली असते. ती जेव्हा रूमसाठी सुमित्राला मनवायला गेली होती त्याच्या आधीच अवंतिकाने तिथे बाजी मारली आणि ऐश्वर्याच्या नाकावरती टिचून जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांची रूम घेतली. तो सगळा विचार करता आता इकडे ऐश्वर्याला झोप सुद्धा लागत नसते. ऐश्वर्याला अवंतिकाचं बोलणं आठवत असतं की दादा आणि वहिनी यांच्या दोघांची रूम तुला मिळवता नाही आली म्हणून तुझं थोबाड उलटून पडलंय का? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, वहिनीसारखं काय मी तुला सहन नाही करत बसणार. ऐश्वर्या तो सगळा विचार करत असते आणि तो विचार करता तिला झोपच लागत नसते. आता सारंगला समोर झोपलेलं पाहता ऐश्वर्या लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, या घरामध्ये सगळे मस्त ताणून झोपलेत, फक्त मीच काय ते इथे भूतासारखी जागी आहे. सवित्रा आणि अवंतिका ते दोघेही मस्त जानकीच्या खोलीमध्ये सुखाची झोप घेत असतील. आता मी जरा कुठे जिंकले असं मला वाटायला लागलं तरी अवंतिका लगेच मध्ये चोच घेऊन आली. आता मला लवकरच या घरातून तिची हक्कलपट्टी करावी लागणार आहे, नाहीतर ही अवंतिका जानकीची बाजू घेऊन मला या घरातून बाहेर काढेल. ऐश्वर्या आता इकडे तिकडे चक्कर मारत विचार करत असते. ते दोघं जानकीच्या म्हणण्याप्रमाणे या घरामध्ये आले म्हटल्यानंतर आता तिने काही सांगून तर नसेल पाठवलं ना यांना. मला हरवायला हे तिघेही मिळून काही चक्रव्यूह रचत असतील तर. ऐश्वर्या चक्कर मारत असतेच तेवढ्यात आता ऐश्वर्याचा हात तिथे असलेल्या रिकाम्या ग्लासवरती लागतो आणि त्याच्यामुळे तो ग्लास खाली पडतो आणि त्याचा जोरात आवाज होतो. त्याच्यामुळे आता सारंगला लगेच जाग येते. सारंग लगेच उठतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की काय झालं, अजून तुम्ही झोपल्या नाहीत का? तर मग आता ऐश्वर्या म्हणते, मला झोपच येत नव्हती. पण मात्र सारंग आता ऐश्वर्याला म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला कंपनी देतो. पण मात्र ऐश्वर्या सारंगला म्हणते की नाही नाही, तुम्ही झोपा निवांत.
तर मग ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे सारंग आता लगेच तिथे झोपतो. इकडे आता ऐश्वर्या स्वतःशीच विचार करत म्हणते, आयुष्यामध्ये ध्येय नसलेल्या लोकांना किती छान झोप लागते ना. आणि हा तर तसा सुद्धा काहीच कामाचा नाहीये. वैतागले आता मी याच्याशी बोलू बोलू. हा सारंग ना नुसता आग्र्याचा पेठा आहे, मठ्ठ आहे आणि नुसता गोल ठोकळा. आणि ती अवंतिका फायर एजंट, नुसती तोंडामध्ये आगच घेऊन फिरत असते. ठीक आहे, पण अवंतिका, जानकीने तुला कितीही तयार करून इथे पाठवलं असलं ना, तरी सुद्धा या घरामध्ये मी तुझी एक नाही चालू देणार. तुम्हाला पुन्हा मी या घराबाहेरचा रस्ता हा दाखवून दाखवेलच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश आता झोपेतून उठतो आणि इकडे घरामध्ये येतो. पण मात्र तरी सुद्धा ऋषिकेशला जानकी कुठेच सापडत नसते. त्याच्यामुळे ऋषिकेश आता जानकीला आवाज देत असतो. तेवढ्यात लगेच समोरनं गुलाबदादा येतात आणि ऋषिकेशला सांगतात की जानकी बहिणी सकाळी सकाळीच कुठेतरी निघून गेल्या. तर मग ऋषिकेश आता गुलाबदादांना विचारत असतो, एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली असेल आणि कुठे जातीये, काही सांगून गेली का? गुलाबदादा आता ऋषिकेशला म्हणतात की नाही, त्या घाईत होत्या आणि लगेच निघून गेल्या. आणि मग त्याच्यानंतर गुलाबदादा ऋषिकेशला फ्रेश व्हायला सांगतात आणि त्याच्यासाठी चहा ठेवायला तिकडनं निघून जातात. ऋषिकेश आता स्वतःशीच विचार करत म्हणतो, कमाल आहे या जानकीची. मला म्हणाली होती की माझ्याबरोबर सरावासाठी येणार आणि एवढ्या सकाळी सकाळीच कुठे निघून गेली काय माहिती. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीने गावातल्या बायकांना बोलवून घेतलेलं असतं आणि आता त्यांचीच वाट पाहत तिथे उभी असते. तर मग त्या बायका आता तिथे जानकीकडे येतात. तर मग जानकी त्यांना पाहता लगेच त्यांचे आभार मानत म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात. जानकी आता त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र तरी सुद्धा जानकी बरोबर कोणीही बोलत नसतं आणि जानकीच्या बोलण्यावरती कोणीही काहीच रिस्पॉन्स करत नसतं. कारण की नानांना हा जानकीनेच ढकलवून दिलं अशी ऐश्वर्याने आणि सयाजीरावाने गावामध्ये अफवा पसरवलेली असते. त्याच्यामुळे आता कोणतीही बाई ही जानकीशी बोलायला तयार नसते. त्यांचा तो सगळा अबोला पाहता जानकी आता त्यांना विचारते, काय झालं, तुम्ही का बोलत नाहीये? तर मग याच्यावरती ती बाई आता जानकीला म्हणते, आमचं सोडा, तुम्ही ते आम्हाला का बोलवलं ते सांगा. तर जानकी त्यांना शांतपणे सांगू लागते की आमची परिस्थिती काय आहे हे तुमच्यापासून लपलेली नाहीच आहे. आज ऋषिकेशला तुम्हा सगळ्यांची गरज आहे. तुम्ही ऋषिकेशला राखी बांधता. बहिणी या नात्याने हक्काने मी तुम्हाला इथे बोलावलंय. त्यातली एक बाई म्हणते की ऋषिकेश दादा हे आमचे भाऊ आहेतच, पण मात्र वहिनीसाहेब म्हणून आम्ही तुमच्यावरती सुद्धा खूप विश्वास ठेवला होता. आणि तुम्ही काय करून ठेवला? गावामध्ये तुमच्याबद्दल लई वंगाळ बोलतात. तुम्ही म्हणे की तुमच्या सासरेसनी ढकलून दिलं. तर त्या बायकांचं हे सगळं बोलणं पाहता आता इकडे जानकी त्यांना पोटतिकीने सांगण्याचा प्रयत्न करू लागते की हे बघा, मी असं काहीही केलेलं नाहीये. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो, मी लग्न करून या गावामध्ये तुमच्या समोरच आलीये आणि इतकी वर्ष मी तुम्हाला ओळखतीये. अनुताई, तुमच्या घरामध्ये मी जेवलीये. अहो, गोठ्यातल्या गायीपासनं अडलेल्या बाईपर्यंत मी सगळ्यांना मदत केलीये. मी तुम्हा सगळ्यांची सुखदुःख वाटून घेतली आणि तुम्ही इतक्यातच विसरलात का? अहो, मी खरंच सांगते की मी असं काहीही केलेलं नाहीये. गावामध्ये आमची खूप मोठी बदनामी झाली. आमच्याबद्दल गावामध्ये खूप मोठा गैरसमज पसरला. आणि जानकी त्यांना सांगत असते की मी असं काहीही केलेलं नाहीये. जानकीचं ते बोलणं सुद्धा बायका शांतपणे ऐकून घेत असतात आणि याच्यावरती विचार करत असतात. जानकी म्हणत असते, आज मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलावलंय कारण की ऋषिकेशला तुमची गरज आहे. आणि मी माझ्या सासऱ्यांना, मी माझ्या वडिलांसारख्या नानांना नाही ढकललं. आणि मला नाही तर एकदा स्वतःच्या मनाला विचारा की जानकी ऋषिकेश रणदिवे असं करू शकते का? जर मी दोषी असेल ना तर नका करू आम्हाला मदत, जा तुम्ही इकडनं. तर मग आता जानकीचं हे बोलणं त्या बायकांना सुद्धा पटतं आणि त्या बायकांचा सुद्धा जानकीवरती पूर्ण विश्वास असतो. तर मग त्या बायका लगेच जानकीकडे येतात आणि तिला म्हणतात की जानकी वहिनी, रडू नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, सगळं काही ठीक होईल. आणि त्या बायका सुद्धा जानकीला मदतीसाठी धावून येतात. आणि जानकीच्या बोलण्यामुळे त्या बायकांचं मन सुद्धा एकदम असं साफ झालेलं असतं. त्यानंतर आता इकडे अवंतिका सकाळी झाडांना पाणी घालत असताना तेवढ्यात तिकडनं सगुणा येताना दिसते. मग सगुणाला पाहता अवंतिका लगेच तिला थांबवते आणि तिला विचारते, काय ग सगुणा, ऑल ओके आहे ना? दादा वहिनींनी काही निरोप पाठवलाय का? याच्यावरती आता सगुणा म्हणते की नाही नाही, माझं ऐश्वर्या मॅडमकडे दुसरं काम आहे. तर मग ऐश्वर्याकडे काम आहे म्हटल्यानंतर अवंतिका आता लगेच आश्चर्याने सगुणाकडे पाहायला लागते. त्याच्यानंतर सगुणा घरामध्ये जाऊ लागते. तर अवंतिका लगेच तिला थांबवून घेते आणि विचारते, काय काम आहे तुझं ऐश्वर्याकडे? तेवढ्यात लगेच आता तिथे ऐश्वर्या येते आणि विचारते की काय झालं आणि त्याच्याशी नेमकं तुला काय घेणं देणं आहे ग? ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते, झाडांना पाणी घालून झालं ना, आता आतमध्ये जा आणि गुपचूप लादी पुसून घे, जा निघ. ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता अवंतिका लगेच तिच्यावरती ओरडत म्हणते, हे बघे, माझ्याशी ना नीट बोलायचं, लक्षात ठेवायचा. तर मग आता ऐश्वर्या अवंतिकाला म्हणत असते, हा जो तुझा 2 पैशाचा माज आणि ही ऍक्टिंग आहे ना, तुझ्या नवऱ्याला दाखवायची, इथे नाही. आणि आमच्यामध्ये ना अजिबात पडायचं नाही. अवंतिका लगेच ऐश्वर्याला म्हणत असते, का तुमचा काही परत प्लॅन चाललाय का? अगं जानकी वहिनीला घराबाहेर काढून तुला लाज नाही वाटली का? अजून मोठा प्लॅन करायचा आहे तुला.
अवंतिका आता सगुणाला सुद्धा तिकडनं जायला सांगत असते. पण मात्र ऐश्वर्या अवंतिकाचं एकही ऐकत नाही आणि सगुणाला घेऊन लगेच तिकडनं निघून जाते. त्या दोघीही बाजूला आल्यानंतर इकडे ऐश्वर्या लगेच सगुणाला विचारते, "काय गं, एवढ्या सकाळी सकाळी चालीस? नेमकं खबर काय?" तर सगुणाकडनं ऐश्वर्याला समजतं की काल रात्री ते राजा राणी गप्पा छाटत बसले होते. तेव्हाच मी त्यांच्याकडनं ऐकलं की मैदानामध्ये कोणतीतरी कुस्तीची स्पर्धा होणार आहे म्हणं आणि त्याच्यामध्ये ऋषिकेश दादा भाग घेणार आहेत. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका घडलेला सगळा प्रकार सौमित्रला सांगते आणि सौमित्र म्हणतो की आता हे सगळं दादा वहिनीला कळलं पाहिजे. पण मात्र अवंतिका सौमित्रला अडवत म्हणते की नाही सौमित्र, एका माणसाची गोष्ट दुसरा ऐकतो आणि दुसऱ्याचं ऐकून आपण तिसऱ्याला सांगतो, ही किती घाणेरडी सवयी आहे. पण मात्र सौमित्र म्हणत असतो, अगं पण दादाला ही गोष्ट कळायला हवी की ती ऐश्वर्या सगुणाकडनं त्यांची माहिती काढतीये. आता इकडे अवंतिकाचं म्हणणं असतं, आता आपण त्या ऐश्वर्यासारखं व्हायचंय का? आपण आपलं आयुष्य बाजूला ठेवून त्यांच्या बागेत उतरवायचंय का? आपण लढत बसायचं, त्यांच्यासाठी भांडणं करत बसायची. म्हणूनच म्हणत होते की मला नकोय जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली म्हटलं की सर्रास पॉलिटिक्स होतं आणि मला ही गोष्ट माहिती आहे. आणि मला तर असं वाटतंय की आपण इथे येऊनच सगळ्यात मोठी चुकी केली. आत्ताच्या आत्ता बॅग घेऊन नाईकडनं निघून जावंसं वाटतंय. अवंतिकाचा हा तळतळाट होताना पाहता इकडे सौमित्र आता लगेच तिला समजावून सांगू लागतो की अवंतिका शांत हो. आता आपण इकडनं निघून गेल्याने गोष्टी थांबणार आहेत का? बरोबर आहे तुझं. एकत्र कुटुंबामध्ये राजकारण हे होतंच. लोक एकत्र राहिल्यावरती मतभेद होतातच. आणि अशाच वेळी जानकी वहिनीसारखी हुशार माणसं गोड बोलून उपाय शोधतात आणि त्याच्यातच ऐश्वर्यासारखी माणसं राजकारण करतात, छुपेवार करतात. या ऐश्वर्या घरामध्ये आली नाही आणि घराची तिने तर वाट लावून टाकली. जसं एखादं लहान मूल एखाद्या चित्रावरती काळं फासतं ना, तसंच तिने आपल्या घराची सगळी वाट लावून टाकली. पण मात्र आता ही खराब झालेली चित्र आपल्याला पुसून काढायचंय. तिने जे बिघडवलंय ना ते आपल्याला करायचंय आणि हे जे करायचं असेल ना तर आपल्याला मध्येच नाही निघून जाता येणार. तर मग आता सौमित्रचं हे बोलणं अवंतिकाला सुद्धा पटतं. तर मग आता अवंतिका लगेच म्हणते, आता खूप झालं त्या ऐश्वर्याचं. मी तिला दाखवून देणार आहे की खरी अवंतिका नेमकं काय चीज आहे ती. खूपच गुर्मी आली ना तिला. आता तिची सगळी गुर्मी उतरवणार आणि तिला आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल मी तिला घडवणार. पॉलिटिक करायचंय ना, आता पूर्णपणे घुसूनच पॉलिटिक करणार. आता अवंतिका सुद्धा ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवायचं असं ठरवते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश त्या मैदानावरती तालीम करायला आलेला असतो. पण मात्र त्या मैदानावरती खूपच दगडे आणि खडे असतात. त्याच्यामुळे ऋषिकेशला खूप त्रास होत असतो. ऋषिकेश प्रॅक्टिस करतच असतो, पण मात्र तेवढ्यात लगेच त्याच्या हाताला खडा टोचतो आणि ते सगळं पाहता ऋषिकेशला खूप त्रास होत असतो. पण मात्र ऋषिकेश समोर देखील एक वेगळंच ध्येय असतं. ऋषिकेशला ओवीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात आणि ऋषिकेश परत नव्या जोमाने तिथे तयारीला लागतो. तेवढ्यात आता लगेच ऋषिकेश आणि गावातल्या बायका तिथे येतात. ते सगळं पाहता इकडे लगेच ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो, काय ग जानकी, सकाळपासून कुठे होतीस? तर मग आता जानकी म्हणते, तुमच्या संरक्षणासाठी कवच आणायला गेले होते. बायका सुद्धा आता ऋषिकेशला पाहता म्हणत असतात, दादा खूपच जंगी प्रॅक्टिस सुरू आहे तुमची आणि इथे खडे पडले ना त्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास होत असेल ना त्याच्यामुळे गाद्या आणि सतरंजा या तुमच्यासाठीच तर आणल्या आहेत ना. आता दादा कायम तुम्ही राखेच्या शपथेला जागलात, मग आम्हाला सुद्धा आमच्या भावाची काळजी घेऊ द्यात की. तुम्ही कायम आमच्या राखीच्या धाग्याला जागलात तर मग आम्हाला सुद्धा करू द्यात की तुमचं रक्षण. त्याच्यानंतर त्या आता ऋषिकेशला तिथे गाद्या आणि सतरंजा आथरवून देतात आणि मग त्याच्यानंतर अनुताई ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश दादा बघा, जमीन अगदी मऊ झाली. चांगली तालमीची प्रॅक्टिस करा आणि जिंकूनच या. ऋषिकेश आता त्यांच्यासमोर हात जोडत म्हणतो, माझ्या आया आणि बहिणींनो, आज तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं ना त्याचे उपकार मी कधीच विसरणार नाही. ऋषिकेश आता लगेच सरावाच्या तयारीला लागतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता इकडे ऐश्वर्या सयाजीरावांशी बोलत असते. तर मग आता ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणत असते, तो ऋषिकेश मला कधी जिंकलाच नाही पाहिजे, त्याच्यामुळे तो ऋषिकेश आता कुस्तीमध्ये हरायला पाहिजे. तर मग आता सयाजीराव म्हणतात की आत्ताच साताऱ्याला फोन करतो आणि आपल्या पहिलवानाला बोलून घेतो. इकडे आता जानकी ऋषिकेश मंदिरामध्ये आलेले असतात. जानकी गुरुजींना तिथे कौल लावायला लावते तर देवी आई सुद्धा ऐकते आणि देवी आई उजवा कौल देते. ते सगळं पाहता जानकी ऋषिकेश दोघेही खूप खुश होतात. तेवढ्यात जानकीच्या हातामध्ये असलेलं ते कौलवालं फूल खाली पडतं आणि ते फूल तेवढ्यात लगेच सुमित्राच्या पायाशी जाऊन पडतं. कारण मंदिरामध्ये सुमित्रा व सगळेच आलेले असतात. जानकी ते फूल उचलायच्या बहाण्याने जाते आणि सुमित्राच्या पाया पडते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.